हाय नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदाईस किचन चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर चला, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजचा दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावो ईश्वरचरणी प्रार्थना. आज सुद्धा लवकरच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर घड्याळीमध्ये तुम्ही बघू शकता 8 वाजलेले आहेत. 8 वाजता व्हिडिओला म्हणजे 6 वाजेची उठलेले सर्व काय आवरून मी आता 8 वाजता व्हिडिओला सुरुवात करते. कंप्लीट 8 वाजले आहेत. आणि तुम्ही बघू शकता इथं देवपूजा सुद्धा झालेली माझी. तर चला, आज मी बनवणार दाल तडका आणि सोबत मसाला भेंडी. तर मसाला भेंडी बटाटा टाकून बनवणार आहे मी. आधी तर भेंडी मी मस्तपैकी धुवून घेणार आहे. दारावर भेंडी घेतलेली आहे. असं पाणी टाकून मस्त स्वच्छ धुवून घ्यायची, कारण की सगळी धूर वगैरे सर्व काही असतं, फवारा वगैरे मारलेला असतो या दिवसामध्ये भेंडींना तर प्रत्येक भाजीपाल्यावर फवारणी केलेलीच असते. तर त्यासाठी मस्तपैकी धुवून घ्यायचे. मी इथं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर भेंडी मस्तपैकी असं पुसून आपल्याला कापून घ्यायची. मस्तपैकी आता मी भेंडी पुसून कापून घेतलेली आहे. तर आता गॅस पेटवून मी इथं कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल टाकलेलं आहे मी इथं. अद्रक लसूणची पेस्ट टाकली. त्यानंतर थोडे टमाटे टाकायचे आपल्याला इथं. त्यानंतर एक बटाटा बारीक चिरून टाकलेला आहे मी इथं, वरची साल काढून. तर हे मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि भेंडी शिजायला वेळ लागत नाही, त्यासाठी बटाटे छानच परतून घ्यायचे. टमाटे बटाटे बाहेर बाया कपडे धुताय ना, आवाज येतोय. तर बघा, इथं आता आपल्याला ही भेंडी टाकून घ्यायची. मस्त अशी बारीक कापून घेतलेली आहे मी. तुम्ही ना मोठे पण एक भेंडीचे 4 तुकडे पण करू शकता, किंवा असं पूर्ण मधून सुद्धा कापू शकता उभे. तर इथं आता मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, थोडी हळद टाकलेली आहे. आणि हे पण मस्तच परतून घ्यायचं आहे. आणि मसाले भेंडी ना खायला खूप छान लागते. बटाटे टाकून, बटाटे टमाटे सुद्धा टाकायचे. काही चिकट वगैरे होत नाही भेंडी. जर चिकट व्हायला लागले ना तर निंबू पिळून द्यायचा, म्हणजे चिकट होत नाही. तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलं मी सर्व काही. आणि आता आपल्याला नाही तर माझा कढीपत्ता राहिला होता, तर तो भेंडी साईडला करून दिली आणि मध्येच तेलामध्ये कढीपत्ता टाकला. त्यानंतर थोडंसं धना पावडर टाकून घ्यायचं आहे. धना पावडरने छान चव येते. आणि आपल्याला इथं शेंगदाण्याची कूट पण टाकून घ्यायची. आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. चटणी अगदी शेवट टाकायची, कारण की ना भेंडी आपली पूर्ण झाली का मग चटणी टाकायची आणि छान परतून घ्यायचं. मग गॅस बंद करायचा, कारण की चटणी ना खाली लटकून जाते, जळून जाते, त्यासाठी. तर आता चटणी टाकूया. भेंडी आपली मस्त झालेली आहे. आणि चटणी टाकल्यानंतर हे खूप वेळ आपल्याला परतवायचं आहे. आता कोथिंबीर सुद्धा भरपूर टाकून घेतली मी. आता हे बघा, सर्व काही मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. खूप छान दिसते, खूप छान आहे ना, मस्त. खायला पण खूप छान लागतात. आणि अशी भेंडी ना माझ्या दीदीला खूप आवडतात. बटाटे पण छान झाले मस्त. पूर्ण भाजी आपली इथं रेडी आहे.
तर चला आपली डाळ टाकली होती तुरीची शिजायला तडका डाळ बनवण्यासाठी. छानच मस्त शिजून गेलेली आहे. ही बघा मस्त झालेली डाळ आपली. आणि तडकासाठी अशी डाळ शिजवायची असते. तर बघू आपली भेंडी बघा मी 2 मिनिटासाठी झाकून दिली होती, कारण की चटणी राहते ना ती पण मस्त होऊन जाते. छानच शिजून गेले बटाटे वगैरे सर्व काही. तर चला मी आता झाकण ठेवते. आता आपल्याला आधी निंबू पिळून घ्यायचं आहे. भेंडी तर आपली काही चिकट झालेली नाही, तरी सुद्धा मला आहे ना निंबू पिळून खूप आवडतं. भेंडी कुरकुरीत होऊन जातात मस्त. बघा बघायला सुद्धा मस्त. आता भेंडी आपली मस्तपैकी कुरकुरीत झालेली आहे. आपल्याला आता परतवून इथं झाकण ठेवून घ्यायचं आहे. आता पुढची रेसिपीला सुरुवात करूया. कारण की दाल तडका बनवला ना, त्यासाठीच तोंडी लावण्यासाठी भेंडी बनवली मी. तर बघा इथं आता कोथिंबीर टमाटे सर्व काही बाकीचे उरू दिलेले आहे मी. आणि इथं पातेली ठेवलेली. डाळ पण आपली छानच शिजून गेलेली आहे. आता इथं आपल्याला राई टाकायची. त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर लसणाची पेस्ट, टमाटे असं मस्त टाकून घ्यायचं आहे. आणि आज आहे ना भात वगैरे काही बनवला नाही मी, कारण की दाल तडका आहे ना चपात्यांसोबतच खूप छान लागतो. तर बघा मस्तपैकी असं परतून घेतलेलं आहे मी इथं. आता 2-3 हिरव्या मिरच्या टाकूया. तुकडे करूनच टाकून दिले मी, कारण की आहे ना या मिरच्या तिखट आहेत ना, तर वरच्या वर काढायला छान असतात, म्हणून थोड्या मोठ्या मोठ्याच टाकून दिल्या मी. आणि मस्त असं परतून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथं आहे ना जी शिजलेली डाळ आहे ती टाकून घ्यायची. थोडंसं इथे पण मी धना पावडर टाकलं. माझ्या ना हातामध्ये मोबाईल आहे ना, माझं स्टँड तुटून गेलं, त्यासाठी मोबाईल थोडा इकडे तिकडे होत असतो, म्हणून पातेले अर्धवट दिसते तुम्हाला. तर थोडा हिंग घालूया, नंतर डाळ टाकू. आता बघा इथं डाळ टाकून घेतलेली आहे मी. मस्तपैकी आपली इथं डाळ तडका द्यायचा बाकी आहे अजून. आता बघा इथं थोडा कढीपत्ता काढलेला आहे, कोथिंबीर बाकी टाकायची. मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार. कोथिंबीर पण टाकून घ्यायची आपल्याला इथं. अशा प्रकारे आपली डाळ इथं आता तडकासाठी तडका पातेलं ठेवायचं इथं, तडका पात्र.
मिक्स करून घ्यायची कोथिंबीर. आता मी तर तडका पात्र ठेवलेले, तेल टाकलेले त्याच्यात. टाकून बघते तापलं की नाही. मिरची टाकून बघितली मी, तापलेलं नाही आहे अजून. आता मी तर राई टाकली. 3 ते 4 लाल मिरच्या टाकलेल्या आहे. त्यांना मस्त लाल करून घ्यायचे. आता मी इथं गॅस बंद केला आणि थोडी आपल्याला चटणी टाकायची. इथं छान कलर येतो त्याच्याने आणि लगेचच चटणी न जळता आपल्याला इथं डाळमध्ये टाकून घ्यायची. छान झाला दाल तडका. आपल्या खायला पण छान लागतो. बघा मस्त. परत कोथिंबीर टाकून घ्यायची थोडी. तर चला, तुम्हाला मी फ्रंट कॅमेराने देवपूजा दाखवली होती, दिसली नव्हती. तर बघा आता बॅक कॅमेराने तुम्हाला पूर्ण व्यवस्थित दाखवते. अशा प्रकारे माझी देवपूजा असते. रोज अशी वेगवेगळी रांगोळी काढत असते मी. हे बाप्पा आपण महादेवाच्या समोरच आहेत आणि हे देवघर. तर चला, कसं वाटलं कमेंट करून सांग द्या मला. आता आपला इथं दाल तडका पण मस्त झालेला आहे. आता सर्वांना भुका लागल्या आहेत. मी आता वाढायला घेते. तर चला, आता जेवण करायला या तुम्ही पण सर्वजण. आज इथंच व्हिडिओ संपवते. तर आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना बाय बाय. थोडी पातळच केलेली आहे मी, जास्त घट्टसर आवडत नाही त्यासाठी. तर चला, पुढच्या व्लॉगमध्ये भेटू. बाय बाय.